हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16। गोटखिंडीत किरकोळ वादातून तरुणीला लोखंडी सळईने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल। बांधकामाच्या भिंतीवर पाणी मारताना चुकून शेजाऱ्यांच्या जळणावर पाणी पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात 20 वर्षीय तरुणीला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली। ही घटना मंगळवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी गोटखिंडी तालुका वाळवा येथे घडली। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काजल अर्जुन कोकाटे, वय 20, राहणार गोटखिंडी, असं मारहाणीत जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे। धनाजी शामराव कोकाटे, रेखा धनाजी कोकाटे, रोहिणी कदम आणि अनिता प्रकाश पाटील, सर्व राहणार गोटखिंडी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजल कोकाटे या झुंजार चौक परिसरातील आपल्या घराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या भिंतीवर सायंकाळी 7च्या सुमारास पाणी मारत होत्या। यावेळी चुकून काही पाणी शेजारी राहणाऱ्या धनाजी कोकाटे यांच्या घरासमोर ठेवलेल्या जळणावर पडले। यावरून वाद निर्माण झाला। धनाजी कोकाटे, रेखा कोकाटे, रोहिणी कदम आणि अनिता पाटील यांनी काजल यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। याच दरम्यान रोहिणी कदम हिने हातातील लोखंडी सळईने काजल यांच्या डोक्यावर, पाठीमागील भागावर आणि कपाळावर मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या। तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। काजल कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास आष्टा पोलीस करीत आहेत।